आज आता राज्यात कोणत्या विधानांनी नेमके काय काय पडसाद उमटलेत बघूया आमच्या विशेष बातमीपत्रात बाईट कट टू कट। साताऱ्यातील दोषींवर कारवाई करण्यात येते, फडणवीसांची माहिती। त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू पीडितेनं याआधी त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याची ही चौकशी केली जाणार अशी माहिती रुपाली साखणकरांनी दिली आहे। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे। राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। स्वतःला संपवू नका ग, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे। फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP दोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालं। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील। या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतोय अशी काही कंप्लेंट दिली होती का याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय। जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची सुद्धा माहिती घेतोय। तर कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। प्रश्न फक्त बदने किंवा बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाहीये। मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या 3 महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का, वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का, या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही का, कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, जे कायद्याचे रक्षक आहेत, तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची। तर तिथल्या स्थानिक नेते आणि आमदारांशी चर्चा करण्यात तात्काळ कारवाई झाली पाहिजे। साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेन। तर साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जर आधी तक्रार देऊन दाखल केली घेतली नसेल तर कारवाई करणार अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरनी आत्महत्या केल्याची घटना त्या ठिकाणी समोर आलेली आहे आणि त्यांचा जो एक सुसाईड नोट देखील त्या ठिकाणी आढळून आले, ज्याच्यामध्ये 2 कर्मचाऱ्यांची नावं देखील लिहून ठेवण्यात आलेली आहे। या संदर्भानं सखोल चौकशी पोलीस विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। नाही, निश्चितच ह्या संदर्भात जर का त्यांनी याच्या आधी वरिष्ठांकडे तक्रारी दिलेल्या असतील आणि वरिष्ठांपैकी कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला नसेल तर त्याची देखील तपासणी करून त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल। तर डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कोणालाही वाचवलं जाणार नाही, तसंच संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं आणि क्राईम ब्रांचचं 1 पथक अशी 5 पोलीस पथकं रवाना झाल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। अशी सकृतदर्शनी माहिती मिळते की तिने त्यांच्या हातावरती लिहून ठेवलेला आहे काही गोष्टी की त्यांनी कोणाच्या त्रासामुळे हे केले असं माहिती मिळते। मला अधिकृत अजून आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही।
आणि मी एवढंच सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की कुणीही कुठल्याही अगदी पोलीस दलातला जरी कोणी त्याच्यामध्ये समावेश त्याचा असला किंवा त्याचा संशय त्याच्याकडे असला तरी त्याला स्पेअर केलं जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुन्हा तर दाखल तातडीनं केलाय. SP-ना मी सांगितलेलं आहे की ताबडतोब टीम रवाना करा. त्याप्रमाणे पोलिसांची 4 पथकं आणि लोकल क्राईम ब्रांचचे 1 पथक अशी 5 पथकं या आरोपींना शोधायसाठी या ठिकाणी आपण पाठवलेली आहेत. महाराष्ट्राचं रक्षण करता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, यशोमती ठाकूर यांची मागणी. आज पलटणमध्ये जे झालं ते अतिशय मनाला चटका लावणारं आहे. डॉक्टर व्यक्ती संपदा मुंडे तिच्यावर बदने आणि बनकर या 2 ही जी जबाबदार माणसं होती, पोलीस युनिफॉर्ममध्ये एक त्यातला फिरणारा होता, स्वतःला अधिकारी म्हणतो आहे आणि तो 4-4 वेळा एखाद्या डॉक्टर महिलेवर बलात्कार करतो. त्या डॉक्टरांनी कंप्लेंट करूनही ती सिरियसली घेतल्या जात नाही, म्हणजे रक्षकही भक्षक झालेला आहे. दरम्यान महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघानं केली आहे. काल फलटण या ठिकाणी एक मेडिकल ऑफिसर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. काही पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकारी त्यावर अन्याय अत्याचार करत होते. तिने सांगण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि काल तिची जीवनयात्रा संपवलेली. हे सगळं होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतोय आम्ही की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, आमची मागणी आहे. आणि जर 302चा गुन्हा दाखल नाही झाला आणि जर त्या कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर जय भगवान महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू आणि त्या मुंडे कुटुंबाला न्याय देण्याचं काम करू. जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतो, एक मेडिकल ऑफिसर, एक मुलगी विनाकारण कधीच आत्महत्या करत नाही, हा सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करणं आवश्यक आहे. तर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या नातेवाईकांकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते. खूप तीव्र नाराजीच्या भावना आहेत. त्या सरकारवर पूर्ण अपयशी सरकार आहे असं मी माझ्या वाईट भावना आहेत. सरकारबद्दल, गृहमंत्र्याबद्दल वाईट भावना आहेत, या प्रशासनाबद्दल वाईट भावना आहेत. कारण जर एवढा सुशिक्षित विद्यार्थी असा अत्याचार होऊन त्याच्यावर जर एवढ्या मृत्यूची वेळ, कवठाळाची वेळ येत असेल तर ह्या राज्यामध्ये गोरगरिबांना शिक्षण शिकावं का नाही शिकावं, त्याला कोण न्याय देईल? एवढ्या बिकट परिस्थितीमधून एवढ्या मुलींना एवढं MBBSचं शिक्षण पूर्ण करून मेडिकल ऑफिसर गव्हर्नमेंटला लागून जर त्या तशा विद्यार्थ्यावर जर असा अन्याय होत असेल तर मग गरीब माणसांनी जगावं की मरावं? महापौर असताना मोहोळ यांनी बिल्डरची कार वापरली, मोहोळ यांच्यावर धंगेकरांचा आणखी एक आरोप. ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोहोळांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं. एका दिवसात लोन पास, एका दिवसात घाण खरेदी कर, सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं. आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहोळांचा ह्याच्यावर आशीर्वादही लपून राहिलेला नाही. आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते. मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जाब विचार हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं. मी स्वतःचीच कार वापरली, राजकीय आकसापोटी आरोप करण्यात येतोय मोहोळ यांचा पलटवार. अरे बाबांनो, अरे ऐका ना, अरे बाबांनो, आता मला एक कळत नाही, रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय. आता मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळा स्पष्टीकरण दिलं, आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागाले बाबांनो, उगाच काय ती कशाला लावताय. गाडी बरोबर, मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होत आहे?
पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली. बाबांनो, ही बातमी अशी करा. राहुल गांधींनंतर आता आदित्य ठाकरे वोट चोरीचा बॉम्ब फोडणार आहेत. लवकरच प्रेझेंटेशन देणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. हे प्रेझेंटेशन मतचोरी संदर्भात, मतदार यादी संदर्भात जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल. खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये संशोधन करून आणल्या. सर्व कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकणार आहे असं विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. एक जरी कार्यकर्ते बदनामी केली, पंकज परणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद करायचा आम्ही राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू. ना परणे आपल्या घरी, ना पंकज आणि मी याची पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं? तुमचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण नाही, कोण काय व्यक्त होतं आम्हाला माहिती नाही. कार्यकर्त्यांच्या कामांची वॉर रूम मधनं तपासणी करणार असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी या वादानंतर दिलं आहे. मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, चंद्रशेखर बावनकुळेंवर इंडियन टेलिग्राम ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे, संजय राऊतांचा निशाणा. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे. बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का, काही खासगी लोक लावले आहेत का? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितले. आमचा पक्ष कसा चालवावा हे संजय राऊत शिकवणार नाहीत असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत. संजय राऊताला का मिरची झुमली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. जैन बोर्डिंग प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाची चौकशी करा, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन ट्रस्टच्या मिळकती संदर्भामध्ये गेले अनेक दिवस वाद चालू आहे. या प्रकरणासंदर्भामध्ये मी आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. जैन ट्रस्टच्या मिळकतीचा वाद हा केवळ एका मिळकतीच्या वादापुरता मर्यादित नसून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असं सांगून आपले हात झटकले. विधानसभेत तिकीट न मिळाल्यानं गोकुळ झिरवाळ जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. काय झालंय, माग विधानसभा त्याने इच्छा प्रकट केली होती, हे खरं आहे. कार्यकर्त्यांनी त्याला सांगितलं होतं, पण मी तसा काय अजून एवढा म्हातारा झालो नाही, म्हणून मग मी त्याला सांगितलं की बाबा पुढं काही तू करत राहा. बापाच्या जीवावरच निवळ आमदार व्हायचं स्वप्न पाहत असेल
तर कमीत कमी 5-50% तरी स्वतःचं तू तयार कर जनतेत. आणि जर त्याने आता तयार केलेलं असेल, जनतेची मर्जी असेल, तर त्याने उमेदवारी करावी, जनतेला जाऊन अजूनही विश्वासात घ्यावं, मी काय करावं असं विचारावं. पक्षाचे इतरही जे काही सिनियर लोक आहेत त्यांना त्याने विचारावं. मी थोडासा विचारेल का बाबा कुठं काय करायचं आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा, माझं काही म्हणणं नाही. जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास गोकुळ झिरवाळ इच्छुक. एनडीटीव्ही मराठीकडे झिरवाळांची माहिती. आपण विचारल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकीसाठी इच्छुक तर आहेच, जनतेचा पण त्या पद्धतीने जर जनतेने ठरवलं, जनता जनार्दन आहे, त्यांनी ठरवलं तर नक्कीच लढण्याची इच्छा आहेच. बरं, पण मग पुढे कसं, म्हणजे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनच आहात की काय? आता वडील म्हटले की माझे आशीर्वाद आहे, पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्ही करू. मी तर राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या मार्फत करायलाच इच्छुक आहे. तसं मी चाचपणी पण केली आहे त्या पद्धती. एकाच ठेकेदाराकडनं आमदारांना 21 गाड्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे. कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत. व्हिजन आणि विकासावर त्यांना बोलता येत नाही म्हणून डिफेंडर सारखे विषय समोर आणतात. बावनकुळेंचा पलटवार. असं आहे, सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही, विकासावर बोलता येत नाही, तेव्हा डिफेंडरचं हे झालं, ते सकाळी झोपून उठून पोंगे वागवतात. यांना काही अर्थ नाही आहे. मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे. आज राज्याला विकासाची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं 2029चं 2035चं 2047चं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे. एकही दिवस विरोधी पक्ष, मला तर चिंता येतं, कधी कधी वाईट वाटतं, एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही. सभासदांना कारखाना मिळवूनच देणार, गोपीचंद पडळकरांचा दावा. जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डपळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेआळी जत हा कारखाना आहे. परंतु सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे. आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा.